सकल हिंदू समाजाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कोणकोणते ठराव करण्यात आले? खरं तर या बैठकीमध्ये राहुल कुल यांच्याविषयी प्रचंड नाराजी तुम्ही व्यक्त केली। काय नेमकी भूमिका असणार आहे? बंद संदर्भात नेमकी काय चर्चा झाली? हिंदुत्वाच्या विषयामध्ये आणि हिंदूंच्या लेखी बाळींची जे इज्जतीचा पंचनामा या ठिकाणच्या मुसलमान लोकांनी चालवलेला आहे, याला सगळ्यात जास्त बळी पडतोय तो दौंड तालुका। आणि दौंड तालुक्यातल्या मुसलमानांचा जो चाचा आहे, जो मशी आहे, तो राहुल कुल आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी बारामतीमध्ये अनेक तालुक्यामधून राज्यामधून आलेल्या प्रतिनिधींच्या समोर मी स्वतःच राहुल कुलांच्या त्या ठिकाणी निषेधाचा ठराव मांडलेला आहे आणि संपूर्ण राज्यातल्या कार्यकर्त्यांनी राहुल कुलांचा निषेध व्यक्त केलेला आहे। दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेनं जो व्हिडिओ परवा दिवशी प्रसारित केला होता प्रसिद्धी माध्यमांमध्ये मुलीचा, त्या व्हिडिओमध्ये मुलीनं असं म्हटलेलं आहे की 9 वर्षापासून तो माझ्या संबंधामध्ये आहे आणि म्हणून त्यावेळेस त्या मुलीचं जे शोषण आहे ते 12 वर्षापासून 21 वर्षापर्यंत झालं असल्यामुळं राज्य शासनानं, गृहमंत्र्यानं, पोलिसांनी त्याच्यावरती समोरचा जो आरोपी आहे त्याच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल केला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। आणि जोपर्यंत त्याला अशा प्रकारची अटक होत नाही, तो गजाआड जात नाही, त्याला त्याच्यावरती मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे। आणि ही संपूर्ण जे कुटुंब आहे, हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं कुटुंब आहे, त्याच्यावरती त्याच्या चुलत्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे, सिरियस गुन्हे आहेत आणि म्हणून ह्या सगळ्यांना गजाआड घेतलं गेलं पाहिजे। हे कायद्याचं राज्य आहे आणि या ठिकाणी आज दररोज महाराष्ट्रामधून, आपल्या ह्या पंचक्रोशीमधून, दौंड तालुक्यामधून प्रामुख्यानं पहिल्या दिवशी आठवड्यांची मुलगी गेली, दुसऱ्या दिवशी यवतमधून गेली, तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमधून गेली, आता हिंगणीमधून गेली। दररोज एक हिंदू मुलगी त्या ठिकाणी हे जिहादी पळवून नेत आहेत, तिला नाचवतायत, तिला भोगतायत। आणि म्हणून संपूर्ण हिंदू समाजामध्ये याविषयी अत्यंत भीतीचं आणि चिंताजनक वातावरण आहे। म्हणून परवा आम्ही या परिसरातल्या लोकांनी ठरवलं की आम्ही 1 दिवस बंद ठेवणार आहोत। त्याचबरोबर त्याच्यावरती मोका लागला पाहिजे, पोक्सो लागला पाहिजे, त्याला गजाआड घेतलं पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही त्या शेख वस्तीवरती किमान राज्याचा राज्यव्यापी 1 लाखपेक्षा जास्त लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत। आम्ही तिथं पोहोचेपर्यंत जर पोलीस प्रशासनानं आणि राज्य सरकारनं जर ह्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही, त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी, कारण एकही खडाच ठेवायचा नाही, समूळ उच्चाटनच करायचं, सगळा विषयच संपून टाकायचा, अशा मानसिकतेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातला हिंदू समाज आहे। ही गोष्ट अत्यंत गांभीर्यानं घेतली गेली पाहिजे। जर कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर सरकारनं त्या ठिकाणी त्या शेख वस्तीवरली आणि हिंदू मुस्लिमांची जी एकत्रित वस्ती आहे त्या ठिकाणच्या मुस्लिमांची घरं बुलडोझरनं पाडून त्यांना इतर ठिकाणी वाटल्यास, तुम्ही त्या ठिकाणचा बंगला जर 10 लाखाचा असेल तर त्यांना 20 लाख द्या, पण ती जी नीच औलाद आहे ती तिथून लांब हटवा, त्यांना कुठेतरी लांब त्यांचं पुनर्वसन करा। जर हे झालं नाही तर या ठिकाणचा महाराष्ट्रातला सकल हिंदू समाज त्या ठिकाणचं जे शुद्धीकरण येत्या 4-5 दिवसामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं आणि म्हणून प्रशासनाला माझी, पोलीस प्रशासनाला आणि राज्य शासनाला माझी विनंती आहे की आम्ही या बंदच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगतोय की आम्ही ही लढाई थांबवलेली नाही। जोपर्यंत आमची निर्भय आमच्या घरात येत नाही, जोपर्यंत ते मुसलमान कुटुंब प्रेस घेऊन हे जाहीर करत नाही की त्या मुलीचा आणि आमचा कुठल्याही प्रकारचा दुरान्वयानं संबंध नसणार आहे, जे काही झालं असेल ते झालं असेल, पण आमची निर्भया ही त्या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही तिला गंगेच्या पाण्यामध्ये बुडवून निर्मळ करू, परंतु तिच्या हातावरती कुठल्याही मुसलमानाचा हात तिच्या अंगावरती पडला नाही पाहिजे। आणि म्हणून सकल हिंदू समाजाला महाराष्ट्राच्या माझी विनंती आहे, हे आंदोलन संपलेलं नाही। सर्वांनी जी तारीख आमची डिक्लेअर होईल मोर्चाची, त्या दिवशी महाराष्ट्रामधून लाखोच्या संख्येनं हिंदू समाज त्या ठिकाणी आला पाहिजे आणि त्या ठिकाणचं शुद्धीकरण आपल्याला करायचंय। आज दौंडमध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत हे अत्यंत चिंताजनक आहेत, हिंदू धर्माला लांछन आहेत। आणि म्हणून या ठिकाणी परवाचा बंद आणि मोर्चा हा यशस्वी करावा। आणि राज्यातील जनतेला माझं म्हणणं आहे की मुसलमानांकडून कुठल्याही गोष्टीची खरेदी करू नका, मुसलमानाच्या घरी कामाला जाऊ नका, मुसलमानाला घरी कामाला ठेवू नका, त्यांच्या ठेल्यावरती, त्यांच्या केळीच्या गाड्यावरती, त्यांच्या दुकानामध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी करू नका, कारण ह्या मुसलमानांनी आता आपलंच अस्तित्व नष्ट करायचं ठरवलंय। एकदा पाकिस्तान त्यांना आता देऊन टाकलाय। राहिलेला हिंदुस्थान जर वाचवायचा असेल, गाईला वाचवायचं असेल, तुलसी पूजा वाचवायचं असेल, साधू संत वाचवायचं असेल, आपली सनातन हिंदू संस्कृती वाचवायची असेल, तर हे मुसलमान नावाचा कॅन्सर आता एकदा उखडून फेकून द्यावा लागेल, एवढंच या ठिकाणी मला म्हणायचंय। धन्यवाद।